नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, बाळांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे. ऑप्शन फॉर्मच्या इम्पॉर्टंट नोटिफिकेशन बद्दल आज आपल्याला बोलायचं आहे. आणि आता 2 ते 3 दिवस व्हिडिओ फक्त आणि फक्त ऑप्शन फॉर्म वरती येतील, कारण सगळ्यात मोठी स्टेप तुमच्या ऍडमिशन प्रोसेसची आता सुरू होणार आहे. बाळांनो, 28 तारखेपासून तुमचा ऑप्शन फॉर्म सुरू होणार आहे. त्याच्या संबंधितच सगळे व्हिडिओज येतील आता. ठीक आहे, इम्पॉर्टंट गाईडलाईन्स आलेल्या आहेत, इम्पॉर्टंट नोटिफिकेशन आलेले आहेत, त्याच्यावरती आज आपल्याला बोलायचं आहे. प्लीज व्हिडिओला पूर्ण बघा, मध्ये स्किप नका करू. चॅनलला सबस्क्राईब करा बाळांनो. जोपर्यंत तुमचा एक चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन निघून जात तोपर्यंत मी तुमच्या सोबत असेल. सीईटी सेलची प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे, माझा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे, म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. कॅपराउंड रिलेटेड सगळे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला शेअर होतील. व्हॉट्सअप ग्रुप फुल होईल, त्याआधी जॉईन करा. सगळ्यात पहिली गोष्ट ऑप्शन फॉर्म. ऑप्शन फॉर्म तुमचा कसा दिसला पाहिजे, काय काय गोष्टी त्याच्यामध्ये पाहिजे, त्या गोष्टींवरती पहिले डिस्कस करूया. त्यानंतर जी सीईटी सेल कडून नोटीस आली आहे त्याच्याविषयी बोलूया. आता मी तुम्हाला एक ऑप्शन फॉर्म दाखवणार आहे बाळांनो, प्रिफरन्स लिस्ट दाखवणार आहे, जी आपण आपल्या पर्सनल काउन्सिलिंगच्या विद्यार्थ्यांमध्ये एका विद्यार्थ्याची बनवली आहे. ठीक आहे, आता ह्या कॉलेज लिस्ट मध्ये, या प्रिफरन्स फॉर्म मध्ये आपण सगळ्या गोष्टी आधी मेन्शन करतो. या सगळ्या गाईडलाईन्स तुम्हाला वाचायच्या असतात. ठीक आहे, त्यानंतर आपण नोट मध्ये 6 कॉलेजेस आधीच मेन्शन करून देतो. हे 6 कॉलेजेस प्रत्येक विद्यार्थ्याला टाकायचे, जरी तुमचे 20% असतील, 30% असतील तरी. का हे कॉलेजेस टाकण्यामागचं रिझन काय? जेणेकरून तुमचे ऑटो फ्रीजचे नियम टळतील. काय होईल? ऑटो फ्रीजचे नियम टळतील. जसं की पहिल्या राऊंड मध्ये पहिल्याच नंबरचं कॉलेज बुक झालं ते ऑटो फ्रीज होऊन जातं. दुसऱ्या राऊंड मध्ये पहिल्या 3 मधलं कोणतेही झालं ते ऑटो फ्रीज होऊन जातं. तिसऱ्या राऊंड मध्ये पहिल्या 6 मध्ये कोणतेही झालं ते ऑटो फ्रीज होऊन जातं. म्हणून आपण पहिले 6 कॉलेजेस महाराष्ट्राचे टॉप टाकून देतो, जेणेकरून ऑटो फ्रीज आपलं होणार नाही, है ना. मग त्याच्यामध्ये सीओईपी, व्हीजीटीआय, पीआयसीटी, वालचंद, एसपीआयटी, व्हीआयटी. ठीक आहे, व्हीआयटीच्या जागेवर तुम्ही कमेंट्स टाकू शकता जर गर्ल्स कॅन्डिडेट आहात तर. ठीक आहे, तर हे आपण आधीच मेन्शन करून देतो विद्यार्थ्याला. त्यानंतर इथं बघू शकतात विद्यार्थ्याचा कंप्लीट नेम, त्यानंतर मोबाईल नंबर, जेंडर, त्याचे एमएसटी सीईटीचे पर्सेंटाईल, त्याचे जेई मेनचे पर्सेंटाईल, त्यानंतर त्याचं कॅन्डिडेचर टाईप. ठीक आहे, त्यानंतर त्याची कॅटेगरी, लिंग्विस्टिक मायनॉरिटी आहे की नाहीये, रिलीजियस मायनॉरिटी आहे की नाहीये, डिफेन्स कोटा आहे की नाहीये, पीडब्ल्यूडी आहे की नाहीये, ऑर्फन आहे की नाहीये. हे सगळे फॅक्टर आपल्याला कन्सिडर करावे लागतात कॉलेज लिस्ट बनवताना. ठीक आहे, त्यानंतर तुम्ही इथं बघू शकतात विद्यार्थ्याचे प्रिफर्ड ब्रांचेस कोणते. त्याला विचारलंय की तुला कोणकोणते ब्रांचेस हवेत. त्याने सांगितलं आर्टिफिशियल इंटेलिजन्स, एआयडीएस, एआयएमएल, एआय, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, सायबर सिक्युरिटी, डेटा सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि आयओटी. हे सगळे ब्रांचेस त्याने सांगितलेत. आपल्या फॉर्म मध्ये त्याने सिलेक्ट केलेले या सगळ्या ब्रांचेसला, म्हणून त्याच्या लिस्टमध्ये हे सगळे ब्रांचेस येतील. ठीक आहे, त्यानंतर त्याला सिटीज विचारलाय, तुला कोणकोणत्या सिटीज मध्ये पाहिजे. त्याने पुणे, मुंबई आणि नवी मुंबई या 3 सिटीज टाकल्यात. हा झाला त्याचा रिक्वायरमेंटचा फॉर्म बाळांनो, जो आपण त्याच्याकडे काढून घेतलेला आहे. आता त्याच्या बेसिसवरती त्याला पहिले 6 कॉलेजेस कोणते टाकायचे हे तर टाकायचेच आहेत त्याच्या लिस्टमध्ये. ठीक आहे, जेव्हा तो ऑप्शन फॉर्म भरेल. ठीक आहे, त्यानंतर पहिल्या नंबरचं कॉलेज आपण कोणतं टाकलंय? व्हीजीटीआय टाकलंय. ठीक आहे, व्हीजीटीआयचं कम्प्युटर सायन्स है ना, मुंबईचं. त्याचं स्टेटस काय? व्हीजीटीआय काय? गव्हर्नमेंट एडेड ऑटोनॉमस कॉलेज आहे. ठीक आहे, त्याचा कॉलेज कोड हे टाकणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही सिरियल नंबर टाकायचा, कॉलेज कोड टाकायचा, कॉलेज नेम टाकायचं, ब्रांच नेम टाकायचं, सिटी टाकायची, स्टेटस टाकायचं. या सगळ्या गोष्टी गरजेच्या असतात तुमच्या ऑप्शन फॉर्म मध्ये टाकणं बाळांनो. आता बघा ऑप्शन फॉर्म मध्ये सेम कॉलेजेसचे आता हे बघा व्हीजीटीआयचं कम्प्युटर, व्हीजीटीआयचं आयटी, तरी त्यांचे कॉलेज कोड सेम आहेत. कॉलेज कोड सेम राहतील है ना, जर तुमच्या डिफरंट ब्रांचेस आहेत तर. समजली गोष्ट? ठीक आहे, आता याला व्हीजीटीआय टाकलं, व्हीजीटीआयचं कम्प्युटर आधी टाकलं, मग व्हीजीटीआयचं आयटी टाकलं. का? कारण व्हीजीटीआयचं कम्प्युटरचं कट ऑफ जास्त क्लोज झालेलं आहे ऍज कम्पेअर टू व्हीजीटीआयचं आयटी. त्यानंतर बघा, त्यानंतर आपण सीओईपीचं कम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंग टाकलं. आता तुम्ही म्हणणार सीओईपीचं सगळ्यात महाराष्ट्राचं नंबर 1 कॉलेज आहे, ते सगळ्यात वर 1 नंबरला पाहिजे होतं. नाही, तरी आपण व्हीजीटीआय वरती टाकलं, कारण व्हीजीटीआयचं कट ऑफ जास्त क्लोज झालं होतं राऊंड 1 ला लास्ट इयरला कम्प्युटर इंजिनिअरिंगचं ऍज कम्पेअर टू कम्प्युटर सायन्सचं कट ऑफ सीओईपीचं. म्हणून सीओईपी 3 नंबरला आहे ऍज कम्पेअर टू व्हीजीटीआय 1 नंबरला आहे. गोष्ट समजली? आता भरपूर विद्यार्थी इथं ऑब्जेक्शन घेतात की सर तुम्ही सीओईपी 3 नंबरला का टाकलं? सीओईपी तर महाराष्ट्रातलं नंबर 1 कॉलेज आहे, पण त्याचं कट ऑफ लास्ट इयरला व्हीजीटीआय पेक्षा कमी क्लोज झालं होतं, व्हीजीटीआयच्या आयटी पेक्षा कमी क्लोज झालं होतं, म्हणून ते 3 नंबरला आहे पहिल्या राऊंडला. ठीक आहे, त्यानंतर आपण सीओईपीचं एआय टाकलं. त्यानंतर आपण एसपीआयटी, सरदार पटेलचं कम्प्युटर टाकलं. त्यानंतर आपण सीओईपी इलेक्ट्रॉनिक्स टाकलं. आता तुम्ही म्हणणार सीओईपी इतकं खाली काय, सरदार पटेल इतकं वरती काय? ब्रांच बघा, सरदार पटेलची कम्प्युटर ब्रांचचं कट ऑफ जास्त क्लोज झालं होतं ऍज कम्पेअर टू सरदार पटेलचं इलेक्ट्रॉनिक्सचं. आता या विद्यार्थ्याची कॅटेगरी कोणती आहे? कॅटेगरी विद्यार्थ्याची ओपन आहे. ठीक आहे, याची कोणतीच कॅटेगरी नाही, ओपनचा विद्यार्थी हा. ठीक आहे,
आता भरपूर विद्यार्थ्यांना असं वाटत असेल की आता जेईला 95 आहेत आणि या सीईटीला 97 आहेत. सीईटीला जर 97 आहेत तरी आपण विद्यार्थ्याला सीओईपी का टाकले? सीओईपी तर 99 ला क्लोज होतं. बाळांनो प्लस मायनस 10% तुम्हाला कन्सिडर करावे लागतात. तुम्ही असं नाही तंतोतंत नाही चालणार. जर 97 आहेत तर आपण त्याला 100% पर्यंतचे पण कॉलेज दिलेले आहेत आणि खाली 90% पर्यंतचे सुद्धा कॉलेज दिलेत. 90 ते 100चे सगळे कॉलेजेस टाकलेत त्याच्या पर्सेंटाईलनुसार, त्याच्या कॅटेगरीनुसार, त्याला ज्या सिटीमध्ये पाहिजे, ज्या ब्रांचमध्ये त्याला पाहिजे, अशा पद्धतीची तुमची लिस्ट बनली पाहिजे. अशी लिस्ट नाहीये तर तुम्हाला व्यवस्थित कॉलेज नाही लागणार बाळांनो. चुकीचं कॉलेज तुम्हाला लागून जाईल आणि हे तुमच्यासोबत नको व्हायला, है ना. आणि ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत कॉलेज लिस्टमध्ये एनरोल केलं नसेल, पर्सनल काउन्सिलिंग मध्ये एनरोल केलं नसेल, लगेच एनरोल करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. आता तुम्ही खाली बघू शकता सगळे कॉलेजेस वगैरे, ठीक आहे. आता बघा व्हीजीटीआयचं इलेक्ट्रॉनिक्स आपण इतक्या 10 नंबरला टाकून दिलं, है ना. त्याच्यावरती आपण पीआयसीटी टाकलंय, त्याच्यावरती आपण एसपीआयटी टाकलंय. का एसपीआयटी पेक्षा व्हीजीटीआय खराब कॉलेज आहे का? ऑब्व्हियसली व्हीजीटीआय चांगलं कॉलेज आहे, पण त्याची ब्रांच कोणती आहे बघा, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग आहे. आणि एसपीआयटी मध्ये कोणतं भेटतंय? त्याला कम्प्युटर इंजिनिअरिंग भेटतंय. कम्प्युटर इंजिनिअरिंग ऑफ एसपीआयटी इज बेटर दॅन व्हीजीटीआय का इलेक्ट्रॉनिक्स. ही गोष्ट तुम्हाला समजून घ्यावी लागेल, ठीक आहे. चला, आता हे तुम्हाला एक सॅम्पल लिस्ट दाखवली, है ना. अशा पद्धतीने प्रत्येक विद्यार्थ्याची लिस्ट बनते बाळांनो. ज्याचे 20% आले, 10% आले, 60 आहेत, 70 आहेत, डझंट मॅटर. प्रत्येक विद्यार्थ्याची एवढी अॅक्युरेट लिस्ट बनते कॉलेज पर्सनल काउन्सिलिंग मध्ये. आता ज्या विद्यार्थ्यांनी एनरोल केलं नसेल लगेच एनरोल करा बाळांनो. आज 2च दिवस उरले, ठीक आहे. 28 तारखेपर्यंत आपण रजिस्ट्रेशन ऑन ठेवणार आहे. 28 तारखेला रजिस्ट्रेशन बंद होऊन जाईल, कारण 28 तारखेपासून आपल्याला ऑप्शन फॉर्म टाकायचा आहे, है ना. लवकरात लवकर रजिस्टर करा. 24 तासाच्या आत तुम्हाला काउन्सिलर पण अलॉट होऊन जातील, पर्सनल काउन्सिलर. त्यांच्याशी एनी टाइम तुम्ही बोलू शकता, ठीक आहे. पुढे 2-3 महिने, ठीक आहे. आणि तुमची कॉलेज लिस्ट पण ते नेक्स्ट 24 आवर्स मध्ये कॉलेज लिस्ट सुद्धा बनवून तुम्हाला व्हॉट्सअपला डिलिव्हर करण्याचा पूर्ण प्रयत्न करतील, ठीक आहे. चला, आता ऑप्शन फॉर्म बद्दल बोललं गेलं आपलं, है ना. आता नेक्स्ट गोष्ट, ऑप्शन फॉर्मचे जे रूल्स आहेत बाळांनो, ही गोष्ट आता समजून घ्या. मॅक्झिमम तुम्हाला 300 कॉलेजेस टाकायचे आहेत, मॅक्झिमम. आणि मिनिमम किती टाकू शकतात बाळांनो? मिनिमम 1 कॉलेज तरी टाकायचं, असं सीईटीचं सेलचं म्हणणं आहे या रूलमध्ये. मिनिमम 1 कॉलेज टाकायचं, मॅक्झिमम 300 टाकायचे. जे विद्यार्थी पर्सनल काउन्सिलिंग मध्ये एनरोल्ड आहेत, जर तुम्हाला 20च्या खाली कॉलेजेस भरताय तर आम्ही प्रत्येक विद्यार्थ्याला मेसेज करतोय की तुम्ही ब्रांचेस वाढवा किंवा सिटीज वाढवा, है ना. कारण गरजेचं आहे, कारण तुम्हाला जर 10% आले तर तुम्हाला 20च्या पण खाली कॉलेजेस भरतील बाळांनो. मग त्या सिच्युएशन मध्ये आम्ही काय सांगतो, तुम्हाला समजा पुणे पाहिजे ना, अजून 1-2 सिटी वाढून घ्या. ब्रांचेस जर कम्प्युटर पाहिजे ना, अजून 1-2 ब्रांचेस वाढून घ्या, आयटी किंवा एनटीसी. हे स्वतः सजेस्ट आम्ही करतो जर तुम्हाला 20 पेक्षा कमी कॉलेजेस भरता येतात, है ना. तर ही गोष्ट तुम्हाला नोट करायची. मॅक्झिमम 300 ऑप्शन्स तुम्ही टाकू शकतात, कॉलेजेस नाही, ऑप्शन्स. सीओईपी का सीएस, सीओईपी का आयटी मेकॅनिकल, सॉरी, है ना. हे 2 वेगवेगळे ऑप्शन आहेत, पण एकच कॉलेज आहे. ऑप्शन्स आपण 300 टाकू शकतो. गोष्ट समजले, है ना. त्यानंतर आता ऑप्शन फॉर्मचे जे नवीन नियम आलेले आहेत बाळांनो, त्याच्यामध्ये काय म्हणणं आहे, प्रथम जागा वाटप झाल्यास 1000 रुपयाची फीज आहे. जर पहिल्या राऊंडला तुम्हाला कोणतेही कॉलेज अलॉट झालं बाळांनो, ते कॉलेज तुम्हाला फ्रीज करायचंय किंवा फ्लोट करायचंय, म्हणजे ते कॉलेज ठेवायचंय आणि नेक्स्ट राऊंडला जायचंय, किंवा ते कॉलेज डायरेक्ट बुक करून घ्यायचंय, तर तुम्हाला 1000 रुपये द्यावे लागतील. आता हा सीईटी सेलचा प्युअर स्कॅम आहे बाळांनो, ठीक आहे. पैसे गोळा करायचा स्कॅम आहे. एका विद्यार्थ्याकडून ते 7,000, 2, 3, 4, 5, 6,000 रुपये वसूल करताय एका विद्यार्थ्याकडून, है ना. दरवर्षी हा नियम नव्हता. दरवर्षी फक्त 1000 रुपये घ्यायचे प्रत्येक राऊंडचे. यावर्षी 6,000 रुपये ते घेत आहे. आणि 6,000 रुपये एका विद्यार्थ्याकडून नाही घेत आहे. 6,000 गुणिले तुम्ही 3 लाख विद्यार्थी करा, अमाऊंट कुठं निघून जाते ती. आणि हे प्रत्येक विद्यार्थ्याकडून ते करणार आहेत. टोटली पैसे कमवायचं काम आहे बाळांनो हे सीईटी सेलचं. टोटली चुकी आहे. आता गरीबासाठी 6,000 रुपये खूप मोठी रक्कम असते, खूप मोठी रक्कम असते. तो फ्रीज यासाठी करणार नाही, फ्लोट यासाठी करणार नाही, जे कॉलेज भेटलं ना तो ते घेऊन घेईल. का घेऊन घेईल? कारण पैशांमुळे. हे सीईटी सेलला समजायला पाहिजे होतं. ऑलरेडी त्यांनी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मध्ये स्कॅम केला. आता ही फीज भरपूर विद्यार्थ्यांना खूप जास्त फीज आहे, खूप जास्त फीज आहे जेन्युअनली, पण कोणी याविषयी बोलणार नाही, ठीक आहे. तर ठीक आहे, आता पहिल्या राऊंडमध्ये फ्रीज फ्लोट केल्याने 1000 रुपये तुम्हाला फीज भरावी लागणार आहे. दुसऱ्या राऊंडला जर तुम्ही फ्रीज किंवा फ्लोट केलं तुम्हाला 3000 रुपये फीज भरावी लागणार आहे बाळांनो सीईटी सेलला. आणि तिसऱ्या राऊंडला जर तुम्ही फ्रीज फ्लोट केलं तुम्हाला 3000 रुपये फीज भरावी लागणार आहे. दुसऱ्या राऊंडला 2000, सॉरी, है ना. तर तुमची टोटल जर तुम्ही सगळ्या राऊंड खेळले तर टोटल 6000 रुपये फीज तुमची वसूल करणारे सीईटी सेल. 6000 रुपये, है ना. 6000 गुणिले 3 लाख विद्यार्थी करा, म्हणजे खूप जास्त पैसा होऊन जातो. दरवर्षी नाही घेत हा पैसा, है ना. ठीक आहे. आता त्यानंतर ऑटो फ्रीजचे जे नियम आहेत बाळांनो त्याच्याविषयी मी तुम्हाला आधीच सांगितले. परत जे सीईटी सेलने जे सर्क्युलर रिलीज केलंय त्या पद्धतीने आपल्याला जावं लागणार आहे, ठीक आहे. जर तुम्हाला पहिल्याच राऊंडला हे झालं बाळांनो, कॉलेज अलॉट झालं, ठीक आहे, तर तुम्हाला ते ऑटो फ्रीज होऊन जाईल. काय होऊन जाईल? ऑटो फ्रीज होऊन जाईल, ठीक आहे. त्यानंतर जर
पहिल्या राऊंडचं कॉलेज सोडून दुसरं कोणतंही कॉलेज अलॉट झालं बाळांनो तुम्हाला, तर तुम्हाला फ्रीज पण करता येईल ते आणि फ्लोट पण करता येईल. फ्लोट करणं म्हणजे ते कॉलेज आपल्याजवळ ठेवणं, नेक्स्ट राऊंडला जाणं, त्याला म्हणतात फ्लोट करणं. आणि फ्रीज करणं म्हणजे जे कॉलेज भेटलं ते आपल्याला ऑटोमॅटिक बुक करून घ्यायचं, त्याला म्हणतात फ्लोट करणं, फ्रीज करणं. ठीक आहे, बघा 3 गोष्टी असतात बाळांनो: ऑटो फ्रीज, सेल्फ फ्रीज है ना, आणि तिसरं असतं बेटरमेंट. ऑटो फ्रीज म्हणजे ऑटोमॅटिक बुक होऊन जातं. ते कोणत्या कंडिशनला होतं? पहिल्या राऊंडला पहिल्या नंबरचं कॉलेज लागल्यावर, दुसऱ्या राऊंडला पहिल्या 3 मधलं लागल्यावर, तिसऱ्या राऊंडला पहिल्या 6 मधलं लागल्यावर. सेल्फ फ्रीज काय असतं? आपल्याला ते कॉलेज पाहिजे नाही म्हणून आपण बुक करतोय, त्याला म्हणतात सेल्फ फ्रीज करणं. आणि बेटरमेंट म्हणजे जे कॉलेज हवंय ते ठीक आहे सर मी माझ्या जवळ ठेवतो, मला नेक्स्ट राऊंडला जायचंय, त्याला म्हणतात बेटरमेंट करणं. सिंपलची गोष्ट. ठीक आहे, तर हे तुम्हाला हे नियम समजून घ्यावे लागतील. हेच या सगळ्या ऑटो बुकच्या रूल्स मध्ये मेन्शन केलेले बाळांनो, काहीच नवीन नाही याच्यामध्ये. ठीक आहे, आता सांगण्याचं तात्पर्य काय बाळांनो, एवढ्या सगळ्या गोष्टी. ऑप्शन फॉर्म खूप महत्वाची गोष्ट आहे. 28, 29, 30 तारीख, हे 3 तारीख तुमच्यासाठी तुमच्या जीवनातले खूप महत्वाचे तारीख असणार आहेत बाळांनो. ठीक आहे, 28 तारखेपासून तुम्हाला कॉलेज लिस्ट अपलोड करायची. 28 तारखेच्या आत तुमची कॉलेज लिस्ट रेडी झालेली पाहिजे. असं नाही की 28 तारखेला कॉलेज रिसर्च करायला गेले, नाही. 28 तारखेच्या आत तुमचे जे पण काउन्सिलर असतील, जिथून पण काउन्सिलिंग घेतली असेल, 28 तारखेच्या आत तुमची लिस्ट तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे. ठीक आहे, जे पण काउन्सिलर जिथूनही घेतली असेल तुम्ही काउन्सिलिंग, असं नाही की आपल्याकडून काउन्सिलिंग घेतली असेल तुम्हाला 27 तारखेला रात्रीपर्यंत सगळ्या विद्यार्थ्यांना लिस्ट डिस्ट्रीब्यूट होऊन जाईल. ठीक आहे, पण जर बाहेरून कोणी कुठून घेतलेली आहे त्यांना विचारा की लिस्ट केव्हा भेटणार आहे, कारण 28 तारखेपासून आपल्याला अपलोड करायची आहे. ठीक आहे, आणि ऍक्युरेट लिस्ट पाहिजे बाळांना, अशा पद्धतीची तुमची लिस्ट बनली गेली पाहिजे. त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी पाहिजे. असं नाही की फक्त कॉलेजचे नाव सांगून दिले लिस्ट संपली, नाही. प्रत्येक डिटेल गोष्ट तुमचं या सगळ्या गोष्टी रिटर्न मध्ये मेन्शन पाहिजे, त्यानंतर तुमची लिस्ट पाहिजे, है ना. ठीक आहे, तर या सगळ्या गोष्टींसाठी आणि ज्या विद्यार्थ्यांनी अजून एनरोल केलं नसेल पर्सनल काउन्सिलिंगला, लगेच करा बाळांनो. शेवटचे 2 दिवस राहिलेले. ठीक आहे, 27 तारखेला रात्री 11 वाजता आपला फॉर्म बंद होऊन जाईल, त्याआधी एनरोल करा. ठीक आहे, जरी कमी पर्सेंटाईल असेल तरी एक बेस्ट लेवलचं कॉलेज पॉसिबल आहे बाळांनो. तुमची पूर्ण कॉलेज लिस्ट वगैरे आम्ही बनवतो. एक पर्सनल काउन्सिलर तुमच्यासाठी अपॉइंट केलेला असतो, जे नेहमी तुमच्यासोबत असतात. कधी काही डाऊट आला तुम्ही त्यांना कॉल करा, मेसेज करा, नेहमी ते तुम्हाला रिस्पॉन्ड करतील. त्यानंतर तुमचं कॅप राऊंड, स्पॉट राऊंड, आयएलएस राऊंड मध्ये कॉलेज कसं बुक करायचं, नेक्स्ट राऊंडला कसं जायचं, फ्रीज, फ्लोट, ऑटो फ्रीज, सगळ्या गोष्टी आम्ही सांगतो. तुम्हाला काही टेन्शन घ्यायची गरज नाही. मी पर्सनली प्रत्येक ठिकाणी लक्ष देतो बाळांनो. मी पर्सनली प्रत्येक ठिकाणी विद्यार्थ्याच्याशी कनेक्टेड असतो. ठीक आहे, वाटल्यास तर कुठूनही काउन्सिलिंग करून घ्या बाळांनो. ज्याला गोष्टी येतात त्याच्याकडून कॉलेज लिस्ट बनवून घ्या. आपल्या काउन्सिलिंग मध्ये आपण ऑप्शन फॉर्म, कॅप राऊंड 1, फ्रीज, फ्लोट, स्पॉट, इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट, स्कॉलरशिप, फीज, स्कॉलरशिप पर्यंत तुमच्यासोबत असतो. फक्त ऍडमिशन नाही बाळांनो. ऍडमिशन झाल्यानंतर तुमचे जे पण डीबीटी वगैरेच्या स्कॉलरशिप असतात त्याच्याबद्दल सुद्धा आपण डिटेल माहिती देतो. एक पर्सनल काउन्सिलर नेहमी तुमच्या सोबत असतात. कधी काही डाऊट आला त्यांना कॉल करा, मेसेज करा. आता या 1 ते 2 दिवसात थोडंसं बिझी असणार आहेत बाळांनो काउन्सिलर, कारण सगळे काउन्सिलर लिस्ट मेकिंग मध्ये लागलेले. ठीक आहे, त्यानंतर हाय पर्सेंटाईल जरी असेल, लो पर्सेंटाईल जरी असेल, एक बेस्ट कॉलेज लिस्ट तुम्हाला बेस्ट कॉलेज पर्यंत पोहोचवेल. ठीक आहे, तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे बाळांनो. हा नेक्स्ट 3 महिन्याचा प्रश्न नाही, हा नेक्स्ट 4 वर्षाचा प्रश्न आहे. या गोष्टीची तुम्हाला नोंद घ्यायची. व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. कॉल रिसीव्ह करणं या प्रसंगी माझ्याकडनं शक्य नाही बाळांनो. प्लीज व्हॉट्सअप करा. तुमच्या ज्या पण क्वेरीज असतात 24 तासाच्या आत मी प्रत्येक विद्यार्थ्याचा व्हॉट्सअप बघून घेतो. ठीक आहे, कॉलेज लिस्ट काउन्सिलिंगसाठी बेस्ट कॉलेज लिस्ट, बेस्ट काउन्सिलिंग तुम्हाला बेस्ट कॉलेज पर्यंत पोहोचू शकेल. 18,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना आतापर्यंत पर्सनल काउन्सिलिंग प्रोव्हाइड केली मागच्या 8 वर्षामध्ये. नक्कीच तुम्ही ट्रस्ट करू शकता बाळांनो. पूर्ण टीम तुमच्या सोबत असते. व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.